कुटुंबाचे सत्कार मूर्ती श्री ढवळे साहेब, तसेच मालके साहेब आणि युनियनचे सिनियर सेक्रेटरी आर आर यादव साहेब, आर आर पाटील आणि आर आर यादव जवळजवळ दोघांचं पण सामने आहे दोघांच्या कर्तृत्वामध्ये. आणि गाडी आर आर यादवाच्या ते सांगायचं त्यांनी अखंड जे अविरत कामगार हिताचं जे व्रत घेतलेलं आहे ते चालू आहे त्यांचं आणि त्याबद्दल सर्वांना त्यांची माहिती आहे. आणि आजच्या या समारंभासाठी मला असं बोलावं वाटतं की या ठिकाणी हे 15 ऑफिसमध्ये पहिल्यांदा सत्कार हा मनमाडीचा झाला. त्यांनी परंपरा सुरू केली आणि पहिला त्यांचा सत्कार झाला आणि त्या परंपरेचा पायी होण्याची पात्रता यांच्या अंगी असल्यामुळे मला वाटतं यांचाही सत्कार होत आहे. हा जेव्हा ढवळे इकडं आले काम करायला तेव्हा वनमाळी सांगायचे की तुम्ही तसं काय जास्त चिंता करू नका, तुम्ही जसं एखाद्या प्लेअरला एखादा क्रिकेट बॅट्समन तू फक्त तिकडे टिकून राहा, बाकी मी बघतो, पण तू आऊट झाला तर सगळ्यात पहिले होईल. तसं तुम्ही यांना टिकून राहायला सांगितलं, फक्त तुम्ही इकडे टिकून राहा. परंतु हे काय करायला टिकून तर राहत होते पण अधूनमधून रन्स पण घ्यायला बघत होते, थोडीफार मदत पण करत होते. हा यांचं वैशिष्ट्य म्हणजे आणखी जे स्वभावाचं जे साधेपणा सरळपणा आहे आणि सरळ साधे असले तरी ते मिश्किल पण आहे. आणि मुश्किल परिस्थिती आली की त्यातून तो न ढळू देता ढळून देत नसत हे ढवळ्यांचं वैशिष्ट्य होतं. वय मुश्किल परिस्थिती आली तरी आपला तो ढळू न देणे हे ढवळ्यांचं वैशिष्ट्य होतं. आणि त्याने आत्तापर्यंत एकंदरीत या ठिकाणी जे काम केलं ते सर्वांशी हसत कळत असत, कोणाशी कधी वाद नाही आहे. आणि त्याने दुसरं सांगायचं म्हणजे की या ठिकाणी त्यांचे मला वाटतं की अनेक वेळा कोर्टात पण वेळच्या वेळी ते पेपर आणून देत मदत करत, कधी पण आम्हाला कधी अडचण आली नाही वगैरे. आणि दुसरं त्यांनी एकंदरीत त्यांच्या जीवनामध्ये जे काही परिश्रम घेतले, चालकाचं काम तसं अवघडच आहे. मुंबईमध्ये गाडी आणि सांगितलं गाडी चालवणं म्हणजे खायचं काम नाही, सोपं नाही आहे. मला या ठिकाणी एक असा अनुभव साधा सांगू वाटतो. एकदा असंच झालं की बसमध्ये ड्रायव्हर स्लो गाडी चालतासोबत पॅसेंजरने कंप्लेंट केली. तेव्हा कंडक्टर त्या ठिकाणी असं होतं, मला त्याचं खरोखर आश्चर्य वाटलं की तो यादवला पण सांगण्यासारखं आहे. त्याने त्या पॅसेंजरला असा घेतला उलटा. तो म्हणला तुम्ही काय करतो, मला मी ड्रायव्हर काय चालवता, टू व्हीलरचं वजन किती, हे गाडीचं वजन किती, तो बर्डन किती त्याच्याकडं, तो हे चालवतो, तुम्हाला तिथं बसायचं आहे का, चालवायचं आहे का गाडी, तो पॅसेंजर गप झाला वगैरे. तर ही गाडीची किंमत किती, गाडीचं वेट किती, तुमच्या टू व्हीलरचं वेट किती, हे गाडी कसे चालवतात ड्रायव्हर. तर अशा प्रकारे ह्याने एकदम अवघड असा जॉब आहे. BSTमध्ये 2 लोकांचे जॉब अत्यंत अवघड आहे, कंडक्टर आणि ड्रायव्हर. आणि हा दोघांचं काम खरोखरच अवघड आहे. पण दुर्दैवाने त्यांना त्या प्रमाणात मोबदला मिळत नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. तर त्यांच्याबद्दल असं सांगावं वाटतं की त्यांनी प्रामाणिकपणे BSTची सेवा केलेली आहे. आणि या ठिकाणी त्यांना त्यांचं आयुष्य सुखाचं शांतीचं समृद्धीत जावं, आनंदानं जावं एवढी अपेक्षा व्यक्त करून त्याला आपण दीर्घायुष्य लाभाशी ठेवतो.